ज्ञानेश्वर, अंजली दमाने यांनी जो केलेला आरोप आहे तो अत्यंत गंभीर असा आहे, कारण पोलीस संरक्षण असतानाही जर वाल्मिक कराड असे गुन्हे करत असेल तर ही खरं तर धक्कादायक अशी बाब आहे। त्याला नेमकं का संरक्षण देण्यात आलेलं होतं आणि या संरक्षण असताना तो असे गुन्हे करतो, या संपूर्ण प्रतिक्रिया कशा राजकारणामध्ये तो उमटताना दिसू शकतात। प्राची अगदी बरोबर आहे। अंजली दमाने यांनी वाल्मिक कराड याच्यावर जे आरोप केले ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। वाल्मिक कराड याला जे पोलीस संरक्षण दिलं होतं किंवा त्या वाल्मिक कराडला ज्यावेळेस या प्रकरणामध्ये अटक झाली, खरं तर सुरुवातीपासूनच वाल्मिक कराडवर पोलीस कसे मेहरबान आहेत अशा पद्धतीचे आरोप होत होते। आणि आता अंजली दमाने यांनी तर थेट पुराव्यानिशी त्याला कसं पोलीस संरक्षण दिलं गेलं आणि ते सुद्धा त्या काळात दिलं गेलं ज्या काळात धनंजय मुंडे यांनी किंवा वाल्मिक कराड यांच्या जी संबंधित राजकीय लोक आहेत त्यांच्या काळामध्ये त्याला ते पोलीस संरक्षण दिलं गेलं। आणि संतोष देशमुख यांचा खून खटल्यासंदर्भात ज्या काही घटना आणि घडामोडी घडल्या त्या काळात सुद्धा वाल्मिक कराड याला पोलीस संरक्षण होतं आणि त्या संपूर्ण काळामध्ये त्याच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत। तशी SITने यादी कोर्टाला परवा सादर केली की वाल्मिक कराडना। ज्ञानेश्वर, मी या संदर्भातली काही अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार, पण तुर्तास थांबवते। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे देखील जोडल्या गेल्या। सीमा, आज शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडतं। जे काही बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण झालेलं होतं, यानंतर वाल्मिक कराडचं प्रकरण समोर आलं आणि त्यावर धनंजय मुंडेंवर देखील अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले। या सगळ्याचे प्रतिसाद आजच्या अधिवेशनामध्ये कसे पडताना दिसणार आहे? नक्कीच सकाळपर्यंत अशी माहिती मिळत होती की धनंजय मुंडे पक्षाच्या शिबिराला उपस्थिती लावतील, मात्र आता त्यांच्या कार्यालयातून जी माहिती मिळते त्यानुसार धनंजय मुंडे पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहणार नाही। ते अजूनही परळीमध्ये असल्याची माहिती जी आहे ती मिळते। जसं आपण म्हणालात की जेव्हापासून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे तेव्हापासून वाल्मिक कराड असेल किंवा परळी आणि बीडमध्ये जे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा सहभाग कुठेतरी यांच्यामध्ये आहेत। विष्णू चाटे यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं होतं, त्यांना अटक झालेली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते, मात्र ते तरी सुद्धा माध्यमांसमोर तेवढी म्हणजे धनंजय मुंडे आजच्या अधिवेशनामध्ये सहभागी होणार नाहीयेत। आपण बघतो त्यांच्यावर गंभीर आरोप झालेले होते। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की अंजली दमाने यांनी आपल्या झी24 तासला मुलाखत दिलेली होती। त्या मुलाखतीमध्ये त्यांनी वाल्मिक कराडला जे पोलीस संरक्षण दिलेले आहे त्या संदर्भात मोठे खरं तर गंभीर असे आरोप केलेले आहेत, कारण वाल्मिकला जेव्हा संरक्षण देण्यात आलेलं होतं त्याच संरक्षणामध्ये त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्याचं तेही कळतंय। नक्कीच 2022 ते 2024 दरम्यान वाल्मिक कराड यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याची त्यांनी माहिती दिलेली होती। याआधी सुद्धा त्यांनी या संदर्भात सांगितलेलं होतं। तरी कोणाच्या आशीर्वादाने होत होतं, वाल्मिक कराड यांना कोणी तिथे कोण साथ देत होतं, असे अनेक प्रश्न विचारले गेले। त्यानंतर धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे आणि निकटवर्तीय वाल्मिक कराड मानले जातात। कुठेतरी धनंजय मुंडे यांचाच आशीर्वाद असल्यामुळे वाल्मिक कराड हे परळी किंवा बीड जिल्ह्यामध्ये पुढे गेले आहेत का असा एक सवाल उपस्थित केला जात होता। त्यामुळे धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची सुद्धा मागणी केली गेली आणि ज्या प्रकारे अंजली दमाने यांनी सांगितलं की गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ज्या काळात त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, तर मग प्रशासनाने याची गंभीर दखल का घेतली नाही? एक आमदार म्हणून, एक मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी जरी ते आपले निकटवर्ती असतील मात्र त्यांच्यावरती जर अशा प्रकारे गंभीर गुन्हे जर होत असतील तर मग त्यांनी दखल का घेतली नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे। अर्थातच त्या भागातले ते मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांना तर या संपूर्ण म्हणजे कायदा सुव्यवस्थेची संपूर्ण माहिती त्यांना असते। जर आपला जवळचाच व्यक्ती असा असेल किंवा त्यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे जर होत असतील तर मग धनंजय मुंडे हे गप्प का होते? त्यांनी का पुढे येऊन काय सांगितलं नाही? अजूनही ते वाल्मिक कराड यांच्यावरती कधीही स्पष्ट बोलताना दिसत नाही। त्यामुळे धनंजय मुंडे यांची भूमिका नक्की काय आहे, वाल्मिक कराड यांच्या संदर्भात त्यांचं नक्की काय म्हणणं आहे, हे नक्की ते कधी म्हणणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सीमा, तर अंजली दमाने यांनी हे आरोप करताना गृह खात्याच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलेले, त्यामुळे गृह खाते यावर काय स्पष्टीकरण देते पाहावं लागणार आहे। धन्यवाद सीमा आणि धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।